साठी सज्ज गोलंदाज राजू फडकेला पण पाहतोय. राजू फडकेचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मात्र तडाखा दाखवला जातोय. गोलंदाजाचं स्वागत केलं जातंय चौकारानं. पहिल्या चेंडूवरती येतो दमदार चौकार. नाही आणि इथून मात्र डॉट चेंडूची सांगता केली जाते. गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली जाते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घ्या आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजा बोलबाला राहिला जाईल का हा प्रश्न चिन्ह आता प्रेक्षक वर्गांना विचारला जाईल. मैदानाच्या आतमध्ये ज्याच्यावेळी थर्ट्या सडकडचं षटक आपण पाहतो मात्र त्यावेळी फलंदाज आक्रमण करत असतात. मात्र इथून गोलंदाजाची दादागिरी पाहायला मिळतात. जरी पहिल्या चेंडूवरती चौकार काढला होता आणि त्याच नंतर कमबॅक केलं जातं. गोलंदाज राजूच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली गेली. 3 चेंडूचा खेळ संपलाय. फक्त 4 धाबा खर्च केल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिलं षटक घ्या तर त्या सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. अशी क्षेत्ररक्षणाची विभारचना मैदानाच्या आतमध्ये केली गेल्या आणि गोलंदाजचा भरणा असणारा संघ आपण पाहतोय. अर्थातच व्हीगर संघ. बऱ्याच चर्चा या संघाच्या पण पाहिली होती. मात्र या मैदानावरती कुठल्या रीतीने खेळ केला जाईल. फटका चांगला मॅच स्टँडला मात्र अल्लंद कार्पेट क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणाला बाउंड्री लाईन जवळ अगदी चेंडूला अडवला जातो आणि तोपर्यंत एक सिंगल वेगाने कन्वर्ट केले. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकेवरती जाऊन पोहोचेल 5 आकड्यावरती. षटकातील 4 चेंडूचा खेळ इथून 4 चेंडूचा खेळ संपला गेला. 5 धाबा धावफलकेवरती अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू कुठल्या रीतीने फेकले जाते. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय साहिलला आणि त्याच्या सोबतीला सनीलला पण पाहतोय आणि त्याच्या सोबतीला सचिनला पण पाहतोय. हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती मैदानाच्या आतमध्ये ॲज ओपनर म्हणून मैदानावरती दाखल झाले गेलेत. मात्र सायस्टार व्हीगर संघाच्या माध्यमातून चांगला खेळ करावा लागेल. 5 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय. गोलंदाजच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली गेल्या. पहिलं षटक फेकत असताना गोलंदाज राजूच्या माध्यमातून एबिली पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातं. अंपायर सिग्नल इज वाईड बॉल. वाईट +4 अशा 5 धाबा बोनसच्या स्वरूपात मिळतील आणि या 5 धाबा संख्येनं संघ पुढे सरसावेल डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. मध्ये पण पाहतो क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून थोडाशा चुका त्यानंतर आपण पाहतो बॅकअप देत असताना देखील चुका पाहायला मिळाल्या. फर्स्ट आणि सेकंड स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून या बेली पुन्हा एकदा पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातं. वारंवार चुक्या इथून मात्र बोनशेत संघाच्या माध्यमातून केल्या जातात ना. बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. फलंदाज पण पाहतोय सनीलच्या बॅटमधनं चौकार. गोलंदाजी मार्क वरती मापेस्तवी हिमांशू फडके मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती दाखल करण्यात आला. इथून पॉवर प्लेचे दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज पण पाहतोय. अगदी उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज कमी वयामध्ये मोठं नाव या गोलंदाजाचं सातत्यानं आपण पाहतोय. स्ट्राईक गेंदवरती समोर आपण पाहतोय सचिन फडकेला. मात्र या फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल पुरवल्याचा होता. पंचांचा इशारा दांडी गुलीतून मात्र फर्निचर डिस्ट्रो केला जातोय. पहिला धक्का टीम
विहिगर टीमला लागला जातो आणि पहिला धक्का लागत असताना सचिनच्या स्वरूपात फलंदाज आपण पाहतो 14 या धावसंख्येवरती पहिला गडी गारत होता. फलंदाजच्या नाबावरती पहिली विकेट लागली जाते. पहिल्या चेंडूवरती त्रिफळा छेद केला गेला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आर्यन या फलंदाजाला पण पाहतोय. वनडाऊनसाठी मैदानाच्या आतमध्ये संघाच्या संघटनाकडे विश्वास दाखवला. तिथून चांगली रणनीती आखण्याचा प्रयत्न केला जाईल का हा प्रश्न देखील आता प्रेक्षक वर्गांना विचारला जाणार आहे. गोलंदाजी मार्कवरती असताना गोलंदाज हिमांशूच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली गेल्या. दुसरा चेंडू अप्रॅकर होता. अपटी बार चेंडू इथून फेकला होता आणि अंपायर स्वॅग सिग्नल इट इज अ वाईड बॉल पण दंडित केला जातो. अतिरिक्त बाउन्सर आणि इथून मात्र अद्याप पाहायला गेलो तर तटस्थपणे आमच्या ऑफिशियल पंच मात्र मैदानाच्या आतमध्ये गेल्या 4 रात्रींमध्ये चढणं पण पाहतोय. मात्र चांगला निर्णय त्याच्या माध्यमातून दिला गेला. एक अपंतर दाबेने संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकीवरती जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. हिमांशू तयार उजव्या हाताचा वेगवान पंचांच्या अगदी डाबी गट फटका चांगला. मात्र यावेळी चेंडू बराच उंच गेला. शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार मात्र तोपर्यंत आपण पाहायला गेलो तर चेंडू नोमास्टनला लाट झाला आणि तोपर्यंत या 2 धाबा मात्र वेगाने कन्वर्ट केले गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून राहिल्या गेल्या. 2 धावेने संघ पुढे सरसावला. धावफलकीवरती जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. तर चांगली गोलंदाजी होत असते मात्र शतरक्षण थोडीसं खराब आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं लॉंग स्टॉप मध्ये 2 बीके पाटील देखील स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर प्रतीक फडके हे देखील स्पर्धा पाहतात घर बसल्या. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळते. हिमांशू या गोलंदाजाच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहायला गेलं 3 चेंडू फेकून झालेत मात्र यामध्ये चांगली गोलंदाजी. अप्रॅकर बॉल होता फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून बॉल चालला एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी ठोकला. फलंदाज सनीलच्या बॅटमध्ये होतो तडाखा. पिलतील 4 धाबा. उजव्या हाताचा वेगवान तेजदार गोलंदाज तयार. मोंशे टीमचा उगवता सितारा. या बेचा चेंडू समोर खेचला. टायमिंग प्रॉपर. ब्लॅक स्क्रीनच्या वरतून बॉल चालला आउट ऑफ द बार. गोलंदाज सनीलच्या बॅटमध्ये ठोकला. रुबाबदार षटकार. वाटचाल करेल. धावफलकीवरती जाऊन पोहोचला 28 आकड्यावरती एका फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल या षटकामधील फेकण्यासाठी सज्ज हिमांशू तयार.
एपिली पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातं. फुलवाल्याचा बॉल होता मात्र पंचांनी दंडित घोषित केला गेला. नो चेंडू फेकला गेला आणि इथून मात्र फ्रीडची नामी संध्या फलंदाज सनील सडे निश्चित असणाऱ्या. इथून जर एखाद मोठा फटका आला तर चांगली रणनीती. आतिश पाटील चिनू यांच्याकडनं देखील विगर गावचे त्यांच्याकडे देखील या स्पर्धेमधून भरपूर सारे शुभेच्छा आल्यात आणि त्यानंतर विगर टीमला देखील भरपूर सारे शुभेच्छा आल्यात. त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. फ्रीडची नामी संध्या फलंदाज सनील सट असणाऱ्या. मात्र या चेंडूवरती एकाच मोठा फटका आला तर चांगली रणनीती टीम विगर टीमच्या माध्यमातून पाहायला मिळालेला. हिमांशूचा चेंडू फटका चांगला आहे क्रॉस द लाईन. टायमिंग प्रॉपर बॅटच्या मधोमध डिफेन्सला कबरला चिरत बॉल चालला आउट ऑफ द पार. 6 धावांसाठी टोकला. बॅक टू बॅक दुसरा षटकार. तरी विनंती असेल बोनशेत संघाच्या संगणकाला की आपण टीम मीटिंग न घेता लगेच शतरक्षक सजून घ्यायचा. 2 षटकांचा खेळ संपलाय. संघ पुढे प्रथमतः फलंदाजी करत असताना विगर संघ जाऊन पोहोचला दाब फलकेवरती 35 आकड्यावरती. हे षटक थोडंसं महागडा पण पाहतोय. तब्बल 21 धावांचं हे षटक हिमांशूचा पण पाहिला. महत्वाची विकेट देखील प्राप्त केली होती. आणि या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी राहिली होती. राजू आलाय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती पण पाहतोय. ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं आणि पहिल्या षटकामध्ये ज्यानं 14 धाबा खर्च केला होता तो राजू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती संघाच्या संगणकाने विश्वास दाखवला. तर इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आर्यनला पण पाहतोय. सोबतीला सनीलला पण पाहतोय. हे 2 फलंदाज चांगली फलंदाजी. सनील खेळतोय 6 चेंडू 20 वरती. आर्यन खेळतोय 2 चेंडू 3 धावसंख्येवरती. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून पण पाहिली होती. सचिन सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. त्याचा चांगला खेळ आपण त्याचा देखील पाहिला होता. 5 धाबा बनवत असताना त्याची विकेट मात्र मैदानाच्या बाहेर. गोलंदाज तयार. इथून तिसऱ्या षटकाला सुरुवात होता. राजूचा पहिलाच बॉल कडव्या टप्प्याचा चेंडू फेकला होता ऑन द कार्पेट. लॉंग ऑनला पण पाहतोय शतरक्षक तैनात. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने फिल्डिंग दर्जेदार राहिली गेल्या. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकीवरती जाऊन पोहोचला 36 या आकड्यावरती. मात्र चांगली फलंदाजी राहिली गेली अद्यापर्यंत दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून. आर्यन सोबतीला सनीलला पण पाहतोय. सनीलनं 20 धाबा बनवल्यात. आर्यननं 4 धाब्यांचं योगदान टीमसाठी दिलं गेलं. विगर संघाचा सुपरस्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. राजूचा चेंडू आपण पाहतोय. चेंडू बराच उंच गेला. शतरक्षक येतोय चेंडूवरती. एक साधा सोपा झेल. दुसऱ्या क्रमांकाचा धक्का. इथून मात्र झटका क्रमांक दुसरा लागला जातो टीम 6 स्टार विगर टीमला. फलंदाज सोलबाद सनील बॅक टू द डगआउट. आणि मात्र पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न वारंवार केला जातो. हा ट्रॅकर बॉल होता. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळाला नाही. अगदी फलंदाजाने चेंडूवरती बॅट फिरवण्याचं काम केलं. त्याच नंतर चेंडू टप्पा पडला आणि अगदी यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. डॉट बॉल आलाय
षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली जाते. आतापर्यंत आपण राजचा विचार केला मात्र चांगली गोलंदाजी राहिली गेली या षटकामध्ये. तिसरं षटक फेकत असताना कोलवर टप्प्याचा चेंडू पाहतो ऑन द कार्पेट लॉंग ऑनला टार्गेट केलं जातं. क्षेत्ररक्षक तैनात एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होईल आणि एका धावेने संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकेवरती 37 आकडावरती जाऊन पोहोचला. दोन फलंदाजच्या मोबदल्यामध्ये जर चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहिली गेल्या राजू या गोलंदाजच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहायला गेलो तर 4 चेंडू फेकून झालेत. 4 चेंडू अजूनही फेकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा उर्वरित केला बाकी आहे. फटका चांगला मात्र एलिव्हेशन कमी मिळालं जातं. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती आणि एक साधा सोपा झेल होता आणि तो झेल सुटल्यानंतर मात्र इथून 2 धावा वेगाने कन्वर्ट केल्या गेल्या. तर मात्र चुका केल्या जात आहेत बोनशत संघाच्या माध्यमातून. वारंवार चुका आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये देखील लेस्टनच्या मागे चुका पाहिल्या होत्या आणि इथून मात्र एक साधा सोपा झेल होता. तो झेल मात्र जमिनीला दान केला जातो आणि जीवनदान इथून प्रणय या फलंदाजाला मिळवलं जातं. मात्र जीवनदानाचं सोनं करेल का हे देखील पाहणं तेवढाच महत्वाचं असेल. 2 धावेने संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकेवरती जाऊन पोहोचला. 39 आकड्यावरती टीम 6 स्टार विगर संघ गोलंदाज तयार. राजू या षटकामधील शेवटचा बॉल ऑफ ट्रॅक करत होता. आपण पाहतोय खोलपट इथून मात्र चुका केल्या जातात वारंवार. पुन्हा एकदा ऑन द कार्पेट लॉंग ऑनला चेंडू चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे शेवटच्या चेंडूवरती ठोकला जातोय. आर्यनच्या बॅटमध्ये येतोय हा चौकार. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र आर्यनचा झेल देखील सोडला गेला आणि त्यानंतर आर्यनने ठोकलेला चौकार हे बरंच काही सांगून जात असताना आपण पाहतोय. चांगली फलंदाजी राहिली जाता आर्यनच्या माध्यमातून. इंडियन नंबर 3 वरती अर्थातच 1 डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. मात्र चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. नवीन गोलंदाज तिथून वापरण्यासाठी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर त्याला कंकेश फडके हा गोलंदाज आपण पाहतोय. मात्र कंकेशला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल. 4थं षटक घ्या मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडवरती फलंदाज संदीपला आपण पाहतोय. संदीपचा चेंडू आपण पाहतोय अगदी ऑन द कार्पेट मिड विकेटला. मात्र खराब क्षेत्ररक्षण वारंवार पाहायला मिळतं. बॅकअप चांगलं केलं जातं. तोपर्यंत 2 धावा वेगाने कन्वर्ट केले गेला. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या आणि 2 धावेनं संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकेवरती जाऊन पोहोचला. 45 आकड्यावरती प्रथम पहिल्या आपमध्ये फलंदाजी करणारा 6 स्टार विगर संघ मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी राहिली गेल्या. 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर आहेत. मात्र 2 फलंदाजाच्या माध्यमातून चांगली फलंदाजी पाहायला मिळतो. संदीप त्याला साथ देतो. फलंदाज जारियान गोलंदाजी मार्कवरती तयारी. अबेला फटका चांगला उंच गेलाय मात्र एलिव्हेशन कमी मिळालाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. यावेळी चुका होणार नाहीयेत आणि इथून धक्का क्रमांक 3 लागला जातोय. 6 स्टार विगर टीमला फलंदाज होईल बाद. संदीप बॅक टू द डगआउट. मध्ये ऋषिकेशला पण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. तब्बल जर आपण पाहायला गेलो तर 5व्या क्रमांकावरती ऋषिकेश फडके हा फलंदाज जाऊन स्ट्राईक एंडपर्यंत आपण पाहतोय. तर या षटकामध्ये चांगली फलंदाजी केल्या तर विगर संघ चांगला टार्गेट सेट करेल. इथून कमबॅक केला तर मात्र कमी ते कमी धावीवरती रोखण्याचा प्रयत्न टीम बोनशत संघाच्या माध्यमातून केला जाईल. हा प्रकार बॉल आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण राहिले गेला. एका सिंगलच्या मदतीने मात्र संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकेवरती 46
या आकड्यावरती जाम पोहोचला जातोय. चांगली गोलंदाजी कमबॅकिंग षटक या षटकामध्ये फेकले गेला. पहिल्या 2 षटकामध्ये कंचनदादा आपण पाहिलं होतं, मात्र गोलंदाजावरती आक्रमण केलं होतं फलंदाजाच्या माध्यमातून आणि इथून मात्र कमबॅक केलं जातं कंकेश या गोलंदाजाच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी राहिली गेली. अद्यापर्यंत आपण पाहायला गेलो तर 3 चेंडू फेकलेत आणि 3 चेंडूमध्ये फक्त 3 धाबा खर्च करता एक विकेटही मिळवल्या गोलंदाज कंकेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ट्रॅकर बॉल दाडब्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन द कार्पेट लॉंग ऑनला शतरक्षक वेगाने चेंडूवरती धावचीतची नामे संधी आणि इथून मात्र डेंजर झोन कडे आपण पाहिलं तर फलंदाजांना मात्र फेकी बेकीला चांगले आली होती, कलेक्ट चांगलं करता आलं नाही आणि इथून मात्र फलंदाज सेफ मैदानाच्या आतमध्ये क्रीजवरती आपण पाहतोय आणि इथून अगदी आपण पाहतो स्क्रीनवरती एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. क्लिअर अँड क्वालिटी त्याच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय. संदेश शेळके आणि त्याची संपूर्ण सेना हे निश्चित आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी राहिली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. कंकेशाला पुन्हा एकदा हा ट्रॅकर होता समोर केसला फटका पसला जातोय. अगदी आपण पाहतो लॉंग ऑन रिझर्व मध्ये जेलची नामी संधीने पकडला जातोय जेल. फलंदाज आर्यनचा संपुष्टात येतोय खेळ. धक्का क्रमांक 14. चला जांभूलपाडा संघाचा संगणक आणि जिकेशी धुंद्रे दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच टॉस करण्यासाठी यायचं पहा. पहिल्या फेरीतील अंतिम शेवटचा सामना असेल तर दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण यायचं टॉस करण्यासाठी. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो गोलंदाजी कंकेशच्या माध्यमातून लाजबाब गोलंदाजी राहिली गेल्या. 2 विकेट त्याच्या नाबावरती 5 धाबा फक्त खर्च करत आपण पाहतो. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज ऑन स्ट्राईक घेण्यापुरते दीपक फडके सरांना आपण पाहतो. पहिला बॉल इथून खेळण्यासाठी सज्ज आपण पाहिला होता डावखुऱ्या त्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू रिलीज केला. टप्पा पडला थोडासा लेग स्पिन पाहायला मिळाला. अगदी एस्टनच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू रिलीज झाला. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक इथून आपण जर का पाहायला गेलो तर 4था देखील संपला गेला आणि प्रथमतः फलंदाजी करणारा 6 स्टार वेगर संघ पोहोचला 48 आकड्यावरती लॉस ऑफ 4 विकेट. फलंदाजी केली जाईल याकडे प्रेक्षकांच्या नजरा मात्र निश्चित आपण पाहतोय. सुमितचा पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय. पंचांचा इशारा असला वाईड बॉल अगदी डाव्याच्या बाहेरून जाणारा अभ्यंतर चेंडू फेकला जातो. अतिरिक्त एका दाबेने संघ पुढे सरसावेल. 6 स्टार वेगर संघ जाम पोहोचला 49 या आकड्यावरती आणि इथून मात्र चांगले 1-2 मोठे फटके आल्या तर चांगली रणनीती मात्र आखण्याचा प्रयत्न वेगर टीमच्या माध्यमातून असणाऱ्या एका साईडला पण पाहतोय ऋषिकेशला आणि सोबतीला दीपक फडके सरांना. या बिली पुन्हा एकदा पण पाहतोय डाव इथून मात्र फेकला जातोय वाईड बॉल. उजव्याशे बाहेरून जाणारा अभ्यंतर चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त एक धाव आणि एका धावेने संघ पुढे वाटचाल करेल. संघिक धावसंख्या टीम वेगर संघ जाम पोहोचला 50 या आकड्यावरती. अर्धशतक कंप्लीट झाल्या आणि इथून प्रथमतः फलंदाजी करणारा 6 स्टार वेगर संघ 4 फलंदाज देखील बाद झाल्या. मैदानाच्या आतमध्ये दीपकला पण पाहतोय आणि सोबतीला ऋषिकेशला इथून फलंदाज खेळपट्टीवरती. ह्या बिल्या पुन्हा एकदा लाऊडली आपल्याला संपाय सिग्नल OUT LBW ची शिकार. धक्का क्रमांक 5 लागला जातो.
मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतो हर्षल फडके हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला सुप्तीला दीपक पाटील सरांना पंपावता सुमितची गोलंदाजी लाजबाब राहिली गेल्या पहिले 2 चेंडू अबांतर फेकले होत्या आणि तिथून मात्र चांगला चेंडू रिलीज केला अगदी एस्टांच्या मधोमध पकडला गेला आणि तिथून मात्र फलंदाजीला परतावा लागला होता गोलंदाज तयार उजव्या हाताचा वेगवान विली खराब गोलंदाजी पाहतोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जात आहे पहावं लागेल इथून मात्र लाईन चेक केली जाईल मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय पंचांचं डिसिजन आहे ना अजूनही पेंडिंग आहे आणि इथून जर आपण पाहायला गेलो तर अंपायर सिग्नल इज वाईड बॉल अतिरिक्त एक धाव मिळेल टीम विगर टीमला एका धावेने संघ पुढे वाटचाल करेल धाव फलकेवरती धावचीत साठी इथून रिव्ह्यू घेतला गेला तिसऱ्या पंचांची माग टीव्ही अंपायरचा इथून मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मैदानावरती सेफ आहे की नाही दीपक फडके सर डेंजरस ऑल मध्ये आपण पाहतोय तिसऱ्या पंचांचा इशारा असतो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेफ असेल नॉट आउट आणि इथून मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेफ असेल आपण पाहतो 51 धावा धाव फलकेवरती आपण पाहतो प्रथमतः फलंदाजी करणारा 6 स्टार विगर संघ जाऊन पोहोचला आज फलंदाज बाद झाले मात्र गोलंदाजी लाजबाब राहिल्या इथून यंगस्टार भुवनेश्वर संघाच्या माध्यमातून शेवटचं षटक फेकत असताना गोलंदाज सुमितच्या माध्यमातून थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाल्या आतापर्यंत आपण जर का पाहायला गेलो तर एक चेंडू चांगला फेकला होता तिथून मात्र महत्वाची विकेट मिळवली होती आणि तिथून जर का आपण पाहायला गेलो तर 3 चेंडू खराब फेकले गेलेत सुमितच्या माध्यमातून 51 धावा धाव फलकेवरती आपण पाहतोय हर्षलला पण पाहतोय सुप्तीला दीपक फडके हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार उजव्या हाताचा गोलंदाज ब्रेकर बॉल होता चांगला चेंडू रिलीज केला टप्पा पडला थोडीशी उसळी राहिली अगदी डॉट बॉल फेकला जातो इथून मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो डॉट चेंडू वारंवार फेकले जातात मात्र इथून चांगली गोलंदाजी राहिली गेल्या गोलंदाज सुमितच्या माध्यमातून डॉट बॉल आलाय 2 चेंडूचा खेळ संपला जर का आपण पाहायला गेलो तर या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहायला गेलो तर 3 धावा वाईटच्या स्वरूपात खर्च केल्या एक चेंडू चांगला रिलीज केला होता अगदी एस्टनच्या मधोमध इथून मात्र फलंदाज सापडला होता आणि तिथून LBW ची शिकार मात्र गोलंदाजच्या नाबावरती एक विकेट प्राप्त झालाय एबी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर धावचीतची संधी इथून मात्र अजून एक धक्का लागला जाईल 6 स्टार विगर टीमला फलंदाजाला परतावा लागेल अरेस्ट बॅक टू द डगआउट दोन्ही संघाचे संगणक आहेत आम्ही विनंती करू आयोजन कमिटीला की आपण टॉस करून घ्यायचंय आकाश शलके आपण टॉस करायचा बा हबप अंकुश वाघ यांच्या पवित्र शुभ असते इथून टॉस केला जाईल अंकुश वाघला विनंती असेल पण लगेच टॉस करून घ्यायचा बा एकदा आपण पाहतोय बिली पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी सफलता 1 मोर विकेट डाऊन टीम 6 स्टार विगर टीमचा अर्थातच संघाचा सहसेनापती दीपक फडके सर या फलंदाजाच्या खेळीचा अंत वरती 51 या आकड्यावरती 7 फलंदाज बाद झाल्या मात्र मैत्रीपूर्वक लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बोनशत संघ त्याच्या विरुद्ध 6 स्टार विगर दोन संघांमध्ये मैदानाच्या आतमध्ये झुंज आपण पाहतोय एकाच ग्रामपंचायत मधील हे संघ आपण पाहतोय एकाच परिसरामधील संघ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा नव्यानं उतरले गेलेत मात्र गोलंदाजी चांगली राहिली गेल्या बोनशत टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये सुमित शेवटचं षटक फेकत असताना चांगली गोलंदाजी राहिली गेल्या 4 चेंडूचा खेळ संपला मात्र 3 धावा आतापर्यंत खर्च केला फटका चांगला बॅटच्या मधोमध बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं हा येतोय दमदार षटकार
खेळण्याची अपेक्षा आहे. फलंदाजी करो. बॅटिंग स्वीकारली आहे, तुम्हाला फलंदाजी करायची. दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा आहेत. मॅच कडे जाऊया. मॅच आहे तितकीच महत्वाच्या. इथून पुन्हा एकदा फटका चांगला, तो बॅटला चेंडू ब्रेस झाला आणि लॉंग स्टॉप ब्रेझर मध्ये बॉल चाललाय गोळीच्या वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवटच्या क्षणाला शेवट गोड करत असताना फलंदाज राकेशच्या बॅट मध्ये दोन तडकेदार फटके पाहायला मिळाले. 4 धाबा. टोटल धावे संख्येचा विचार केला 62 धाबा बनलेत. येणारे 30 चेंडू आणि विचार बनवायचे 63 धाबा. उत्तरार्धामध्ये मायक्रोफोन वरती मापे सगळे 61 धाबा झालेत. 62 उत्तरार्धामध्ये बनवावे लागतील. बोनशे टीमला मायक्रोफोन वरती उत्तरार्धामध्ये आमचे सभे जोडले जातील. आकाशजी शेलके, द वॉइस ऑफ चिंचवली. या सामन्यातून विजेता संघ पुढील सामन्यातील विजेत्या संघासोबत खेळेल आणि ते संघ मग अंतिम 12 मध्ये जाणारे 2 संघ आपल्याला मिळतील. आतापर्यंतचे 10 संघ मिळालेत. आजच्या दिवसातून क्वालिफाय होणाऱ्या संघांनी तयार राहायचं पहिल्या सामन्यासाठी उद्या किंवा तिसऱ्या सामन्यासाठी. एकंदरीत सगळ्या ठिकाणी आपण पाहतो की लवकर सामने नकोयत अशा
सूचना असतात किंवा डिमांड असतात. इथे वेगळं आहे. इथे आम्हाला सुरुवातीला सामने द्या असं सांगितलं जातं. कॉज ऑफ स्पर्धेची सुरुवात जी आहे ती आपण पाहतोय 8 ते 9च्या दरम्यान होते आणि जास्त उशीर झाला तर मग जो पुढचा दिवस आहे तोही खराब होण्याची शक्यता. जसं की मग उद्याचा जो शेड्यूल आहे तो बिघडला जातो, कारण झोपेचं देखील थोडंसं शेड्यूल मग आपण पाहतोय बनवावं लागतं, मेंटेन करावं लागतं, जेणेकरून आपलं आरोग्य धोक्यात येणार नाही आहे. नाईट स्पर्धांनी आपण पाहतो या गोष्टी जरूर आल्यात आणि यासाठी आपण एक उपाय काढला होता, डे नाईट फॉर्मॅट. ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट करणं जास्त महत्त्वाची होती, परंतु शेवट आहे आणि शेवटामध्ये आपण पाहतो होणाऱ्या संघांच्या म्हणजे नावनोंदणीसाठी भरपूर त्रास झाला आणि त्यामुळे आयोजकांनी हा निर्णय घेतला. नाईट फॉर्मॅटमध्ये स्पर्धा पाहायला मिळते, पूर्णपणे ॲक्युरेट नाईट, पूर्ण रात्र या स्पर्धेसाठी लागते, म्हणून आम्ही रात्रीचा खेळ हा ठेवलेला. ग्रामीणसाठी मी म्हणेन संध्या दिला त्याबद्दल वन स्टार वाघाचीवाडी आणि मोरिया 11 वाघाचीवाडी तसेच ग्रामस्थ मंडळ वाघाचीवाडी या सर्वांचं जरूर आम्ही इथे आभार व्यक्त करू. तुमच्या प्रयत्नांना सॅल्यूट. मॅचकडे घेऊन चालतो. अंपायर सिग्नल, गेम इज ऑन, लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाउ. 3, 2, 1, लेट्स बिगिन. 3, 2, 1, 0, 0, 0, 0. माई भाईंचा आवाज. पहिला बॉल आउट आउट. जवळचे दोन संघ आपापसातील आता ही लढाई लढतायत मैदानामध्ये. क्रिकेट असा खेळ आहे त्याच्यामध्ये बाप को भी नाही छोडणे का असं म्हटलं जातं. मग समोर आपल्या सक्का भाऊ जरी असेल तरी आपण पाहतो IPLच्या लीग स्टेजला आपल्याला पाहायला मिळतं की ती क्लॅश किती रंगते. याचंच नाव क्रिकेट आहे मित्रांनो. राऊंड द विकेट. ओ द विकेट. दीपक भाई फडके. पॉवर प्ले मध्ये पाहत इकडे लाऊड साऊड अपील साठी गेलेत. कलेक्शन थोडं खराब आणि आता ही धाव पूर्ण करत असताना मनोजन कंकेश. बाईची धाव आपण पाहतो लेगबाईच्या स्वरूपात ही धावता घेतली गेली. दीपक फडके. पहिला बॉल आपण पाहिला सुंदर. दुसऱ्या बॉलवरती देखील लाऊड शाऊट झाला होता तिकडे. अपील साकारली होती, अपिलीला फेटाळलं गेलं. विकेट किपर आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आपल्याला जो पॉवर प्ले मध्ये पाहायला मिळतो तो सनील आता ऍज अ विकेट किपर काम करतो. इन स्विंग आहे बॅट्समनला थोडासा आपण पाहतोय इथे अक्षराचा धक्का बसतोय गोलंदाजीमध्ये. बॉलर थोडा टर्न आहे त्यामुळे आता आपण पाहतो इथे दीपक फडके ज्यांच्याकडे जो एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्सचा पूर्णपणे वापर करतायत मैदानामध्ये. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केलेली आहे. 3 चेंडू फेकलेत, फक्त एक धाव आपण पाहतो धाव फळकावरती जिकडे शून्यकडे असा मोबदला. ऑन साईडला खेळलेत. लॉंग ऑन क्लिअर करेल बॉल. बऱ्याच कालावधीनंतर 4 चेंडूंचा वेळ घेतलाय आणि 6 कोऱ्या धावा मोजायला भाग पाडलंय टीम. प्रणय 11 विगरला. पहिला बॉल आपण पाहतोय खेळत असताना ते समोर फलंदाज झाला कंकेश डॉट झाला होता. दुसऱ्या बॉलवरती त्याने प्रत्युत्तर केलंय आणि स्लॉट मधला बॉल डिरेक्ट प्लॉट मध्ये पार्क केला. 6 मिळाल्या. 6-7 वरती संघ जाऊन पोहोचतोय. 62चा पल्ला गाठायचा आहे. रनचेज आपण पाहतो आता तेवढा मोठा नाहीये तेवढा छोटाही नाहीये, त्यामुळे दोघांसाठी हा जो खेळ आहे तो आपण पाहतोय तितका चांगला खेळ आहे. कसा होईल खेळ याकडे आपण जरूर लक्ष देऊ. 7 धावा धाव फळकावरती 0कडे असा मोबदला. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत खेळण्यासाठी मैदानामध्ये. दीपक पुढचा बॉल. खेळाडू तयार. हा बॉल फॉलो थ्री मध्ये स्वतः अप्रतिम गोलंदाजी. कौतुक आणि कौतुकासाठी वाजणाऱ्या टाळ्या. या गोलंदाजीतील आपण पाहतोय आता इथून इन्सेन आणि या गोलंदाजीतील आपण पाहतोय चांगल्या गोष्टी सांगतायत. 7 धावा धाव फळकावरती लागल्यात. 25 बॉलचा खेळ बाकी आहे. 55 धावांपर्यंत पोहोचायचं टीमला. ओ द विकेट. फिरकीपट्टू ऑन साइडला पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध स्लॉट आणि त्यानंतर प्लॉट पार्क केलं जाईल आणि या बॉलला दर्शक दीर्घमधून आणावं लागेल. धावा मिळतील 6. पॉवर प्ले समाप्त. पॉवर प्ले मध्ये आल्या टोटल 13 धावा विदाउट लॉस.
हा चेंडू आपण पाहतोय राऊंड द विकेट अँगल बनून गोलंदाजी पाहायला मिळाली सनीलची. P2 साठी आपण पाहतोय सनीलकडे जाण्याचा निर्णय टीम साई स्टार विगर प्रणय 11 या संघानं घेतलाय आणि ते आपण पाहतोय वाईट साठी तिसऱ्या पंचांचा निर्णय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केला. राऊंड द विकेट ना आपण पाहतोय आता अँगल गोलंदाजी पाहायला मिळते सनील मैदानामध्ये. व्हाईट बॉल. चौदा धावा फलकावरती तिकडे आपण आता पाहतो वाईटच्या स्वरूपात ही धाव आली टीमला. यावेळचा बॉल हवेत फटका फसलाय फिल्डरच्या मधोमध. रन घेताना आपण पाहतोय सिंगल येते दुसऱ्या धावेसाठी निघालेत. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पूर्ण झालात सिंगल नंतर डबल. सनील वरती झालेला आक्रमण करायचा प्रयत्न त्यामध्ये टॉपेज लागली. टॉपेज लागल्यानंतर आपण पाहिलं फिल्डरच्या थोडासा आपण पाहिला परे हा चेंडू नव्हता त्यामुळे 2 धावा इथे मिळाल्यात. 16 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. 23 बॉलचा खेळ बाकी आहे. 46ची आवश्यकता 12ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल जिंकण्यासाठी ते म्हणजेच टीम यंग स्टार पोनशेतला. विकेट हा चेंडू आपण पाहतोय दमदार चेंडू वेग होता बॉलमध्ये बॅकअप द्यायच्या उद्देशाने चांगलं जज केलं गोलंदाजानं. बॅट्समनला ट्रान्स ओळखला आणि आपण पाहिलं बॉडीपासून दूर ठेवायचा त्याचा प्रयत्न होता. बॅट्समन पूर्णपणे बीट झाला. हा बॉल आपण पाहतोय आउट शाउट तिकडे अपील घेतली. बाईच्या स्वरूपात धाव चोरायचा प्रयत्न आहे. डायरेक्ट हिट होता परंतु मिस झालाय. ओव्हरथ्रो तिकडे पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी निघाले त्यांनी 2 धावा पूर्ण केलात. क्या बात आहे. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा तिकडे सहजतेनं आपण पाहतो आता हलतायत. लेगबाईच्या याही धावा आहेत त्यामुळे टीमच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. बॅट्समनला फक्त 0 या धावेला सामोरं जावं लागेल. डॉट बॉल अर्थातच धावा धावफलकावरती आपण पाहतोय टोटल 18 धावा धावफलकावरती लास्ट 0चा. राऊंड द विकेट हलक्यातनं कट केलाय गॅप मधून थर्ड मॅन मध्ये बॉल पाठलाग होतोय. बॉल थोडा दूर आहे आणि गेलाय बॉटलांच्या पलीकडे चौकारपा. संख्या वाढते. टोटलला आपण पाहतो 1 वाढ आता पुन्हा एकदा पाहायला मिळेल. चेंजेस थोडेसे जरूर आता समीकरणामध्ये पाहायला मिळतात. आतापर्यंत आपण जर विचार केला या षटकामधून सनीलनं बऱ्याचशा धावा खर्च केल्यात म्हणावं लागेल कारण 8 धावा आल्यात आणि त्यामध्ये वाईटची 1 धाव आपण पाहिली. वाईटच्या स्वरूपाच्या धावा चोरल्या गेल्या पाहत त्यात थोड्याशा मागे एक चौकार आलाय ओव्हरमधून. 19 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील 1 बॉल शिल्लक. सनील फडके पॉवर प्ले कधीच आपण पाहतोय सुरू झालेले त्यामध्ये P2चे षटक आणि या षटकातील आता अंतिम 1 बॉल पॉवर प्ले मधला शेवटचा बॉल असेल. 19 बॉलचा खेळ 39ची गरज. स्पीडअप करा प्लीज. भरपूर वेळ घेत आहे फील्ड सेटअप साठी. राऊंड द विकेट गोलंदाज तयार. वाईड अँगल बनवलाय
रोम बनवत खेचलाय बॅटच्या मधोमध. पंच चांगला, पॉवर पॅक 6 धावांचा षटकार. क्या बात आहे बा, अप्रतिम. मच निडेड सिक्सर फॉर टीम बोनशेत. यंगस्टार बोनशेत यंदाचा हंगाम गाजवला त्याने. चिंचवलीची नाईट स्पर्धा. कंकेश अगदी आपण पाहिला त्याच्या कंट्रोलमध्ये बॉल राहिला आणि तितका चांगला फटका देखील आपण पाहतोय. षटकार आलाय, षटकाराने धावसंख्या पुढे. पुढेला आपण पाहतोय आता आकार म्हणतोय 6-29 या आकड्यावरती टीम जाऊन पोहोचते. रिक्वायर्ड रेट 11चा आता. करंटली 14.50 सरासरीनं मैदानामध्ये फलंदाजी सुरू आहे यंगस्टार बोनशेतची. चला फिल्डिंग सेटअप करा. टीम विहीकर आपण थोडासा सपोर्ट करा आणि फिल्डिंग आपण सेटअप लावून घ्या. लागासाठी आपण पाहतो 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 33 धावांची गरज आहे. सरासरी आपण पाहतो थोडीशी आता इथून जे आहे ते इन्क्रीजिंग ऑर्डरने चालली आहे. धावगती चांगली उभी केलेली आहे. तिथे आपण पाहतोय सडदाक्तमाने ते करतायत फलंदाजी. लो फुल टॉस, फटका खूप छान, पॉवर हिट. ट्रान्स खेळाडूचा मनोज थोडे फ्रंटला आले होते आणि किती कुठना टेकला होता. पूर्णपणे वेट बॉडीचा ट्रान्सफर आपण पाहतोय. बायकर मॅन आपण पाहतो हा खेळाडू. त्यामुळं चांगला कॅलिबर या खेळाडूचा हे सर्वांना माहिती आहे. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा. हाही बॉल उचलायचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल मध्ये आपण पाहतोय संपर्क नाहीये. बॅट स्विंग भरपूर चांगला आहे. जोरानं बॅट आपण पाहतो फिरवली जाते. घुटण्यावरती टेकत आपण मागील स्ट्रोक पाहिला होता. दीपक फडकेवरती झालेलं आक्रमण ते होतं. 6 धावा त्यामध्ये मिळाल्या. 35 वरती पोहोचलेत. 16 मध्ये 27 पाहिजेत जिंकण्यासाठी. ऑनला लॉंग ऑन इम्पॅक्ट टाकणारा फटका, तेवढाच चांगला स्ट्रोक. अप्रतिम फलंदाजी. स्लॉट बॉल त्यानंतर पार्किंग प्लॉट. रन आल्या 6. 41 या आकड्यावरती. रिक्वायर्ड रेट 8.40 आता वाचलाय. 16.40 सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दीपक फडके यंगस्टार बोनशेत कडून 15 मध्ये 21 ची गरज. हाही बॉल तेवढाच इंटरेस्टिंग आहे. इथे आपण पाहतोय इथून आपण जर विचार केला तर जरूर आपण पाहू शकतो 4 चेंडू झाले. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विगर संघ थोडासा आपण पाहतो बॅकफुट वरती या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. यस्त्या उद्ध्वस्त लाकूड तोड गोलंदाजी. मनोजच्या खेळीचा अंत. मोठा मासा गळायला लागतोय. अर्थातच फलंदाज होतोय बाद मनोज. स्विंग केला होता. बोटांची जादू होती. पायांकडे बॉल, त्यानंतर हलकासा टर्न आणि टर्न झाल्यानंतर लँडिंग पा अगदी ॲक्युरेट यॉर्कल्या आणि तिथून लेग स्टिक वाखवली गेली. बेहतरीन. 13 मध्ये 21 धावांची गरज आहे. झाल्यात 41 धावा. 62चा पाठलाग आहे. आता खेळाडूची निवड होईल वन डाऊन साठी. आपण पाहतो आता इथून मैदानामध्ये कुठला फलंदाज येईल. सलामीची जोडी तोडण्यामध्ये यश आलं. पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज जो दुसऱ्यांदा मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आला, दीपक फडके. प्रीत स्पोर्टचे CEO आहेत आणि त्यांना आपण गोलंदाजी करताना पाहतो. आतापर्यंत आपण जर विचार केला गोलंदाजीचा तर 11 चेंडू फेकलेत आणि 24 धावा खर्च केल्यात. एक सफलता नावावरती आहे त्यांच्या. राजू फडके नवीन फलंदाज. ॲज अ बॅट्समन म्हणून वन डाऊनला आता संधी मिळते या खेळाडूला.
टॉप ऑर्डर मधील एक फलंदाज बाद झाला. आघाडीचा एक फलंदाज कंकेश मैदानामध्ये ज्यानं 5 मध्ये 1800 योगदान दिलंय संघासाठी. साईस्टार विगरच्या विरोधामध्ये आपण पाहतोय यंगस्टार बॉन्शेत. एका बाजूला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना हे दोन्ही संघ म्हटले तर जवळचे संघ आहेत. हा चेंडू लाईन विस्करली झालेत. कट करायचा प्रयत्न होता पण संबंधित व्हाईट बॉलचा बॉल आहे. ॲडिशनलची धाव मिळते इथे. एका धावेनं धावफलकाला आता चेंजेस पाहायला मिळतात. नवीन रंग नवीन रूप आणि नवा आपण पाहतोय इथून आकार येतोय. 42 धावा धावफलकावरती. 13 मध्ये 20 पाहिजेत जिंकण्यासाठी. लास्ट बॉल. कहाणी थ्रिलर. मॅच खुलं करायचं आहे आणि या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकायचा आहे या उद्देशानं स्ट्राईक एंडला राजू आणि राजूच्या बॅट मधून हा भव्य स्वागत दीपक फडकेचं. कंकेश 5 मध्ये 18 48. कावेलचा बॉल उंची खूप आहे आणि विकेट किपर सनील चांगलं ब्रश झाला बॅटला बॉल. त्यानंतर लिडिंग एज न केलं काम तमाम विकेटनं आपण पाहतोय किपरनं आपण पाहतोय कमाल केल्या. चांगला झेल टिपलाय. गोलंदाजाला सफलता. आर्यनच्या नावी ही सफलता. 11 मध्ये 14 हव्या असतील. 48 ला आपण पाहतोय दुसरा पडलाय. विकेट पडताना आपण बघितल्या. दडपण टाकायचं आर्यनवरती जबाबदारी आहे. ॲज अ पिक बॉलर म्हणून आपण पाहिलं 2 षटकांसाठी आणलं होतं. दीपक फडके थोडेसे महागडे लास्ट ओव्हरमध्ये झाले त्यामुळे हा सामना खुला झालाय कारण 19 खर्च झाल्या. अपेक्षा त्यांच्याकडून 10+ नव्हतीच मुलात आणि त्या कॅलिबरचे गोलंदाज आहेत. आजचा दिवस थोडासा खराब आहे कारण लॉंग पिच आहे त्यामुळे इथे स्पिनरला मदत मिळत नाही. फास्टर वापरणं का महत्वाचं आहे. फास्टर गोलंदाजीच्या जोरावरती यंगस्टर खेळाडू घेऊन आलेला आविष्कार आपण पाटील पाहिला शिडोनचा. वीरभद्रसिंग शिडोनमधून त्यानं आपण पाहिलं नेतृत्व केलं आणि 30ला 50 वाचवल्या होत्या. या मैदानावरती सोपं नाहीये कारण लॉंग विकेट आणि त्यामध्ये आपण पाहतोय 70-70चा बॉल जो बॅटला ब्रश झाल्यानंतर आपण पाहतो लांब लचक षटकारही जातो. 48 आहेत तिकडे. 2 गड्यांचा मोबदला आता मोजलाय. रोशनसह राजू सलामीची जोडी नेस्तनाभूत झाली आहे त्यामुळे आघाडीचे 2 फलंदाज माघारी परतलेत. मधल्या फळीमध्ये रोशन आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 11 मध्ये 14 वाचवायच्या तर आर्यन तयार. कट केल्या बॉलला फिल्डर आहेत. सेकंड स्लिपला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन घेण्याचा धाडस आहे तिकडे. रन मिळते. सिंगलनं आपण पाहतोय अप्रोच दाखवला पॉझिटिव्ह. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्रायकिंग एंडला आता इथून आपण पाहतोय राजूला पुन्हा एकदा चान्स मिळेल ज्यानं 1 मध्ये 6 खेचत आपण पाहिलं की आपल्या डावाची सुरुवात केली होती. 6चा स्ट्राईक रेट सध्या त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. मिशाना ताव देत तो फलंदाजी करतोय. हाही बॉल आपण पाहतोय तेवढाच दिमागदार इम्पॅक्ट टाकणारा. आर्यनवरती जबाबदारीचं ओझं आणि ती जबाबदारी आता पेलतोय मैदानामध्ये. 9ला 13 पाहिजेत. 3 मध्ये फक्त 1 खर्च केली. 1 सफलता नावावरती आर्यन फडकेच्या. कहाणी बेटविस्ट हे जवळचे संघ आहेत त्यांना एकमेकांतील उणीवा त्रुटी माहिती आहेत आणि म्हणून ही लढाई आपण पाहतोय तेवढी चर्चेची आहे. ओ पुन्हा एकदा गुड लाईन स्पॉटचा बॉल. आपटीपार चेंडू. ऍक्सेलरेशन विथ बाउन्स 2 गोष्टींचा द्वंद्वी संगम आणि बॉल जातो विकेट किपरच्या दास्तानामध्ये.
अजून एक डॉट बॉल सलग येतो. या दुसऱ्यांदा ओव्हरमधून आपण हा डॉट बॉल पाहिला. पहिल्या बॉलवरती विकेट होती झेलबादच्या स्वरूपात, दुसरा बॉल सिंगल आली. आकाश ब्रो, आय लाईक युअर हिंदी कॉमेंट अँड ऑल्सो स्टेज अँकरिंग. थँक्यू सो मच प्रशांत फडके यांना आपण पाहतोय. कट केलाय, लटकटका फटका आपण पाहतोय. थर्ड मॅन मध्ये बॉल पाठलाग थोडा दूर आहे बॉल फिल्डर पासून आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक चौकार. चांगली आपण पाहतोय फलंदाजी. आता 50 धावा या चौकारानं कंप्लीट झाल्या टीम बोनशेच्या. 53 लागल्या धाव फलकाला. जिंकण्यासाठी 7 मध्ये 9. एक डॉट बॉल शेवटच्या मोमेंट पर्यंत मॅच नेणार. त्या डॉट बॉलची अपेक्षा इथून पाहते ती म्हणजेच टीम प्रणय इलेव्हन साई स्टार विगर. दुसऱ्या बाजून आपण पाहतोय थोडे चेंजेस पाहायला मिळत आहेत. बॅटिंग ऑर्डर मध्ये राजूनं धावा खेचला, त्यामुळे राजू स्ट्राईक एंडला ती डोकेदुखी त्यांच्यासाठी. डॉट बॉल आला, राजू नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल आणि स्ट्रायकिंग एंडला रोशन जो नवीन फलंदाज आहे त्यांना अजून सेट झालेलं नाहीये. मग हे समीकरण विगरसाठी थोडंसं आपण पाहतोय फायदेमंद राहील, फायदेशीर राहील. त्यासाठी त्यांना हा डॉट बॉल महत्वाचा आहे आणि त्याकडे त्यांचं लक्ष फुल्ली कॉन्सन्ट्रेट आहे. लास्ट बॉल या ओव्हरमध्ये हवेत खेळलाय, तिकडे फिल्डर आहेत. चांगला स्टॉप केलं बॉलला. एक धाव आणि एका धावेनं आपण पाहतोय समंजसपणा दाखवलाय. इकडे चलाकी दाखवली होती जरूर. सनीलनं पिक देखील केलं बॉलला, पाहायला मिळेल. थ्रो अॅक्युरेट वेगानं झाला. सनीलनं तिकडे आपण पाहिलं मधल्या यष्टीला वाकवलं देखील. हेल्स लुकलुकल्या होत्या परंतु बॅट्समन स्क्रीच मध्ये पोहोचला होता, त्यामुळे वाचला येतो. ओव्हर नंबर 4 समाप्त झाली आहे. 13.50 सरासरीनं 54 धावा धाव फळकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतो. येणाऱ्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. यंगस्टार बोनशेतला जिंकण्यासाठी 8 धावा आता पुरेशा आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका टीम मीटिंगसाठी. टीम व्हिगर आपल्याला विनंती आहे, आपला गोलंदाज जो आहे त्याला आपण द्या आता चेंडू हातामध्ये त्याच्या. कोणाकडे जातील हा प्रश्न आहे. विकल्प त्यांच्याकडे चांगले आहेत. ऋषिकेशकडे जाण्याचा निर्णय आता आपल्याला पाहायला मिळेल. एक विकल्प राकेशचा देखील होता. नयन देखील हा एक विकल्प होता या संघाकडे, त्यामुळे विकल्पांची कमी नाहीये त्यांच्याकडे, काही मात्र शंका नाहीये. यश जो आपण पाहतोय राशिद खानची हुबेहूब प्रतिकृती मी म्हणेन दर्शवतो, तोही विकल्प होता. अँगल वेगळा, त्यामुळे बॅट्समनला त्याच्या गोलंदाजीला फेस करणं थोडंसं कठीण जरूर होतं. आज संघामध्ये मास्टरमाइंड पॅडी नाही आहेत, त्यामुळे कदाचित या 8 धावा होतल्यात. अन्यथा ते असते तर मी म्हणेन 10 ते 12 धावा असत्या. अँडी मँडी साठी ही जोडी आहे त्यांची. ऑल डी आय लाईक, मी म्हणेन त्यांना 3D हे नाव पाहिजे. 6 मध्ये 8. लास्ट ओव्हर साठी ऋषिकेश. समोर फलंदाज राजू. दडपण आहे याचंच नाव क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट खेळ नाहीये बच्चों का, खेळ निकाल तेल निकाल देता अच्छा अच्छों का. यामध्ये असंच घडतं. यामध्ये आपण पाहतो आपण एक वेळेला आपल्या घरच्या पत्नीचा दबाव झेलू, परंतु क्रिकेटचा जो दबाव आहे तो झेलणं थोडं कठीणच आहे. कांचन दादांनी आम्हाला सांगितलंय, आम्ही कुमार आहोत. हवेत खेळायचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डिंग साठी आपण पाहतो फिल्डर तिकडे उपलब्ध. 1 धाव पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिकडे आपण पाहतोय नाहीये. स्ट्रायकिंग एंड कडून नकार आलाय. 1 धाव आली आहे. एका धावेनं कहाणी अजून आपण पाहतोय पुढे ढकलली जाईल. हा सामना जो आहे अजून लॉकअप आहे. बंद लिफाफा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला आता इथून पाहतोय कुठल्या पद्धतीनं लिहिलं जाईल, कशी कहाणी असेल यासाठी मैदानामध्ये जाऊ. एका चेंडूना सामना संपणार नाहीये, कारण आपण पाहतोय 7 पाहिजेत त्यांना. 5 मध्ये आज 7 पाहिजेत. 8.40 सरासरी आता त्यांच्या समोर आली आहे. ऋषिकेश पुढचा बॉल. गुड लाईनचा स्पॉट. टप्पा त्याच्यावरती चांगलं नियंत्रण. वेग मध्यम गतीचा राहिला, त्यामुळे ऍक्सेलरेशन थोडं कमी आहे, परंतु लाईन लेंथवरती आपण पाहतोय इथे चांगला अभ्यास खेळाडूचा. बीट झाला बॅट्समन पूर्णपणे. हा बॉल आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर त्याला ऍक्सेलरेशन होतं. बॅट्समनच्या बॅट पासून आपण पाहतो की चेंडू थोडासा दूर राहिला. अर्लियर बॅट स्विंग तिकडे होता, त्यामुळे मिस झाले. 4 मध्ये 7 पाहिजेत. उचल दिली आहे बॉलला. पुन्हा एकदा बाउन्स कडे जाण्याचा विकल्प त्यांच्याकडे. ऑनफिल्ड अंपायरचा फेअर बॉलचा इशारा. तिसऱ्या पंचांकडे जाण्यासाठी आपण पाहतो इकडे रिव्ह्यू घेतलाय. DRS ची मागणी आहे बॅटर स्ट्रायकिंग एंड कडून.
त्यामुळे बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आपण पाहतो. मुख्य पंचांच्या निर्णयाला आता इथे आपण पाहतो त्यांनी चॅलेंज दिलाय. डिसिजन पेंडिंग आहे. महत्वाचा बॉल राहिला. अंपायर सिग्नल इट्स अ फेअर बॉल. योग्य बॉल आहे त्यामुळं या बॉलवरती आता इथून पंच जरूर ऑन फील्ड अंपायर सोबत जाण्याचा निर्णय घेतात. दे सेड आय एम गोइंग विथ ऑन फील्ड अंपायर सो दॅट्स वाय इट्स अ फेअर बॉल. 3 बॉलमध्ये 7 पाहिजेत जिंकण्यासाठी टीम यंग स्टार बोनशेतला 3-7चं समीकरण. बिहाइंड द स्टंप्स अनिल कानमंत्र देतोय. पुन्हा एकदा हवेत उडालाय फर्स्ट स्लिपला राशिद. इथे पहा ही चूक घडली आहे. डेंजर एंडकडे आहेत फलंदाज. एक प्राप्त केली आहे. दुसरीचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये आपण पाहिलं धोका झालाय. कहाणी अजून संपली नाहीये. झेल सुटला परंतु विकेट रनआउटची मिळाली आहे. त्यामुळं हा सामना अजूनही शेवटच्या मोमेंट पर्यंत रंगताना पाहायला मिळेल. 2 मध्ये 6 जल्लोष तिकडे अँडी मेंडी सँडी यांचा. 3D ग्रुप आता एन्जॉय करतो. माई यांनी खुर्ची फेकली होती राशीद कडून. जसा तो आपण पाहतोय झेल सुटला. त्यांनी फ्रस्ट्रेशन ते आपण चेअर वरती दाखवलेलं पाहिलं. पब्लिक्स मधून या रिॲक्शन आहेत. हे आपापल्या संघाचे प्रेक्षक आहेत जे आपण पाहतो इथून सपोर्ट करतायत आपापल्या संघाला. संजू बघा अँगर आहे. फुल्ले अँगर. जय भाजपा तिकडे त्यांच्याकडे देखील अँगरनेस भरपूर आहे. शुभम आणलं देखील आता आपण पाहतोय अगदी डोळ्यात तेल घालून या सामन्याचा आनंद घेतोय. 2 ला 6 पाहिजेत. कान में ट्विस्ट. हा चेंडू शेवटच्या क्षणापर्यंत बॉल सामना जाईल की नाही हा बॉल सर्व काही सांगेल. 2 बॉल 6 ची गरज. रोमांचक मॅच. प्रेक्षक वर्गाच्या काळजाचे ठोके चुकावणारा सामना आपण पाहतो. चला दुंदरे टीम आपण आपल्या खेळण्याजवळ या. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. यावेळेचा बॉल ऑनला खेळलेत. फिल्डर आहे तिकडे. झेलसाठी चान्स. हातातून चूक घडली. लॉंग ऑनला हा आपण पाहतोय मिसफिल्डचा नजारा. धावा येत आहेत तिकडे 4 आणि 4 धावांचा दुजारा. बॉडी पासून दूर ठेवला होता बॉल परंतु परफेक्टली आपण पाहिलं की बॅटच्या समोर घेतला. स्विंग चांगला होता. कलेक्शन देखील आपण पाहिलं थोडं खराब झालं आणि त्यामध्ये सिलेक्शन खराब होतं परंतु ते सिलेक्शन खराबला आता खराब म्हणून चालणार नाहीये कारण 4 मिळाला तिकडे. 1 ला 2 वाचलेत. सामना कोण वाचवेल की सामना कोण आपल्या बाजूने खेचेल हा प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर मिळेल. एकाला नाराज व्हावं लागेल. एकाला जय्यत तयारी पुढच्या सामन्याची करावी लागेल. कंपल्सरी धावा चेस करायचा स्पर्धेचा नियम आहे. लॉंगांमध्ये फिल्डर थोडासा आता आपण पाहतोय जरूर या चुकीवरती स्वतःला मी म्हणेन कोसेल कारण की हा सामना जर गमावला तर रात्रभर मी म्हणेन त्या खेळाडूलाच नव्हे प्रेक्षकांना देखील झोप येणार नाहीये असा सामना. चला स्पीडअप करा. लास्ट 1 बॉल. शेवटचा 1 बॉल बाकी आहे आणि 1 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. 1 चेंडू 2 धावा कसा वलखेल हे पाहणं महत्वाचं. मॅच कडे आपण जाऊ. मॅच कडे आपण जाऊ. 1 ला 2. 1 चेंडू 2 धावांची गरज. रोमांचक मॅच. ऋषिकेश की समोरील फलंदाज सूरज. व्हॉट्स गोइंग ऑन यार. भरपूर वेळ घेतला विगर. 1 ला 2 पाहिजेत. क्रुशल मोमेंट मॅचची. प्लीज आपण आपली ती म्हणजे डेन्सिटी आणि आपला जो फ्लो आहे तो मेंटेन ठेवा. 1 तास 20 मिनिटं झाले त्या मॅच साठी. लास्ट बॉल. लास्ट अँड लिस्ट. Who are the lucky guys? Who are the lucky guys? And match on by Pranay 11 5-star vigor. क्या बात है. Well played. Well played. वाचवला ऋषिकेशने या धावा आणि इथून आपण पाहतो दुसऱ्या फेरीमध्ये ते दाखल झालेत. सुपर मॅच. प्रेक्षक वर्गासाठी आनंद देणारी ही मॅच. या मॅच मध्ये आपण पाहिलं रंग भरले आणि हा सामना जिंकलाय टीम प्रणय 11 5-star vigor ना. क्या बात आहे. अप्रतिम सामना झाला. हार्डलक टीम बोनशेत पराभव हा विजयाचा मी म्हणेन सुरुवातीचा टप्पा. त्यामुळं एंड इज द बिगिनिंग या स्लोगन वरती काम करा. तुम्हालाही शुभेच्छा आहेत पुढील वाटचालीसाठी. अभिनंदन टीम प्रणय 11 5-star vigor. आपलं भरपूर 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 अभिनंदन. आर्यन फडके